राज्यामध्ये 3 दिवस आता उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे। मराठवाडा विदर्भाला उष्णतेचा येलो अलर्ट दिलाय, तर अकोल्यामध्ये सर्वाधिक 44 अंश तापमानाची नोंद झाली आहे। कोकणामध्ये सुद्धा उष्ण आणि दमट हवामानाचा हा अंदाज। महामुंबईमध्ये पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता आहे। तर दुपारी 12 ते 4 या दरम्यान घराबाहेर पडणं टाळा। वाढत्या उष्णतेमुळे सरकारनं नवीन एसओपी जाहीर केलेली आहे आणि यामध्ये आवाहन केलेलं आहे। तर राज्यात आता सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे। तापमानाचा पारा तर थेट 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। काल अकोल्यामध्ये सर्वाधिक 44 अंश तापमानाची नोंद झाली आहे। तर मराठवाड्यासह विदर्भातल्या काही जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट दिलेला आहे। तर राज्यातलं वातावरण अशा प्रकारे अति उष्ण होत चाललेलं आहे आणि त्या दृष्टीनं सरकारनं सुद्धा एक एसओपी जारी केलेली। या सगळ्याच बाबतीत आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ओम, खरं तर सकाळी 9:15 वाजता घामाच्या धारा वाहता आहेत आणि त्याचबरोबर उन्हाचा प्रकोप आपल्या मागे वाढताना आपल्याला पाहायला मिळतो। राज्यभरात हेच वातावरण आहे, काय नेमके अपडेट आहेत वातावरणासंदर्भातले? खरं तर अनुपमा, तुमचं अगदी बरोबर तुम्ही सांगितलं की सकाळी 9 वाजतायत आणि घामाच्या धारा सुरू झालेल्या आहेत। मुंबईकरांना याचा मोठ्या प्रमाणात अनुभव सकाळपासून येतोय, कारण मुंबईमधलं जे तापमान आहे ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड कमालीचं वाढलेलं आहे। याच अनुषंगानं राज्य सरकारकडनं आता एक एसओपी जारी करण्यात आलेली आहे। दुपारी 12 ते 4 दरम्यान जे कामगार उघड्यावरती अर्थात फील्डवरती काम करतात त्यांना कुठेतरी 12 ते 4 या दरम्यान त्यांच्या कामावरती प्रशासनाकडनं राज्य सरकारकडनं बंदी आणण्यात आलेली आहे। 12 ते 4 या दरम्यान कामगारांकडनं कुठलंही काम करून घेऊ नये, अर्थात जे उघड्यावरती काम करतात त्यांना त्यांच्याकडून जर काम करून घेतलं किंवा त्यांच्या संदर्भातला हा जो निर्णय तो शासनाकडनं घेण्यात आलेला आहे। एसओपीच्या माध्यमातून शासनाकडनं ही स्पष्टोक्ती करण्यात आलेली आहे। एकंदर उन्हाचा तडाखा सरकारकडनं आणि हवामान खात्याकडनं जो रेड आणि ऑरेंज अलर्ट या संदर्भात देण्यात आलाय, या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय। कुठल्याही प्रकारचा नुकसान किंवा कुठल्याही प्रकारची इजा या काळामध्ये तापमानाच्या एकंदर वाढीमुळे मजुरांना आणि जे काही कामगार उघड्यावरती काम करतात त्यांना होऊ नये, या दृष्टिकोनातून सरकारकडनं हा एक संवेदनशील निर्णय घेण्यात आल्याचं या निमित्तानं स्पष्ट होतंय। 12 ते 4 दरम्यान कुठल्याही प्रकारची सार्वजनिक कामं जी उघड्यावर केली जातात त्याला बंदी सरकारकडनं करण्यात आली आहे। याचं कुठेतरी या दरम्यान दुसरा एक सरकारकडनं निर्णय यामध्ये घेतलाय की सकाळी 6 ते 11 दरम्यान काम होईल आणि त्यानंतर 4 वाजेच्या नंतरचं जो कालावधी असेल त्या दरम्यान काम करू शकतात किंवा काम केलं जाऊ शकतं। परंतु 12 ते 4 या दरम्यान फील्डवर काम करणाऱ्यांना कुठेतरी कामापासून मंजाव करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदर राज्यात वाढणारा उन्हाचा प्रकोप आणि या अनुषंगानं सरकारनं एसओपी जारी करणी आहे अगदी, आणि या एसओपीच्या दृष्टीनं ज्या काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनानं केलेल्या आहेत त्या तंतोतंत पाळणं गरजेचं आहे, कारण उष्माघाताचे बळी जाणं हे सुद्धा अशा या संपूर्ण काळामध्ये अनेकदा घटना आपल्याला पाहायला मिळतात। ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।